दशक 6वा, समास 5वा, माया ब्रह्म निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली। मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो बंधन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे। तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा। महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मनिरूपण समास यामध्ये आपण ब्रह्माबद्दलची चर्चा केली। त्यामध्ये आपण काय आहोत आणि काय नाही, आणि ब्रह्मांडाची रचना, सृष्टीची रचना याबद्दल चर्चा केली। आणि त्यामध्ये ब्रह्म याच्यापेक्षा वेगळं अशा पद्धतीने चर्चा, ब्रह्माबद्दल चर्चा नाही पण सृष्टीच्या रचनेबद्दल जी चर्चा केली। म्हणजे जे दिसतंय, जे दृश्य आहे, जे ऐकू येत आहे, जे समजतंय, जे बुद्धीला पटतंय, बुद्धीला जे वाटतंय, जे बुद्धीला करावं वाटतंय, ते सगळी सृष्टी आहे। मग जी सगळी सृष्टी बुद्धीमध्ये येणारी, जी काही बुद्धीच्या मर्यादेमध्ये येणारी, बुद्धीने पकडता येणारी, हे सगळ्या गोष्टी सृष्टीबद्दल आपण चर्चा केली। म्हणजे समर्थांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की हे सगळं जे दृश्य जग आहे तो एक भाग, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यापासून निर्माण झालं, ज्यापासून सगळ्या विश्वाची उत्पत्ती झाली, तो एक भाग। प्रत्यक्षामध्ये अद्वैत सिद्धांतामध्ये असं म्हणतात की द्वैत आणि अद्वैत नाहीच, अद्वैतच आहे, द्वैत नाहीच। म्हणजे जी सृष्टी दिसते ती आणि जो सृष्टीकर्ता आहे तो एकच आहे, पण ते समजण्यासाठी वेळ लागतो, ते मनाला पटत नाही, कारण मनावरती मायेचे संस्कार आहे। आणि तसं पाहिलं ना तर माया, अश्विनी खूप दिवसांनी आली, त्या दृष्टीने माया जी आहे
त्या मायेचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे फक्त आपल्याला ते दृश्य जगत दिसतं, भासतं आणि तेच खरं वाटतं इतपतच. ते द्वैत नाहीच, अद्वैत आहे हे समजेल आता हळूहळू. कदाचित आपण जसं जसं पुढे जाऊ तसं ते सगळं समजेल. कशाला टाळायचं आहे आणि कशाकडे बघायचं आहे ही दृष्टी फक्त मिळाली, एक दृष्टिकोनाचा फरक झाला, तर हे दृश्य जग काय आहे आणि जे दिसत नाही ते काय आहे आणि प्रत्यक्षात तो कोण आहे आणि आपण कोण आहे, हे फक्त असे काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवरती चर्चा. महत्त्वाचे म्हणजे जीवन परिवर्तक असे जे प्रश्न आहेत त्यावरती चर्चा चालली आहे. आणि आशीर्वादाच्या शिवाय ते शक्य नाही. आशीर्वादाच्या शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं शक्य नाही. आणि कधीकधी तर असं वाटतं मनाला की प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच कशाला, सरळ सरळ शरण जायचं आणि जे जे आहे ते स्वीकारायचं. जे जे आहे ते स्वीकारल्यानंतर स्वीकाराची जादू, एकदा का शरणागती आणि स्वीकार जर आपण केला तर त्या सगळ्या गोष्टी म्हणे आपोआप सिद्ध होत जातात. आपल्याला जे आवश्यक आहे ते सगळं ज्ञान आपल्याला भगवंत आपोआप कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देतो. ह्यावरती जर आपण चर्चा केली तर ज्ञानमार्गाकडे वळण्याची गरज नाही. पण ज्ञानमार्ग कशासाठी आहे की बिना ज्ञानाचं जर कर्म केलं तर अहंकार निर्माण होतो आणि बिना कर्माचा जर ज्ञान असेल तर उपयोग नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा समन्वय आपल्याला विवेकाने साधायचा आहे. म्हणून आपण ज्ञानमार्गाकडे वळतो. आणि ज्ञानमार्गाकडे वळत असताना सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा माझ्या दृष्टीने, कारण जो आता बोलतो ना त्या दृष्टीने पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. जिथे जिथे थांबलो तेच संपलं. पुढे जायची गरज नाही, पुढे जायची घाई नाही. गरज आहे, आपण कितीतरी दिवस आहे आता निरूपण चालणार आहे, पुढे तर जातच राहणार आहे. ज्ञानमार्गाने वळलंच आहे, आपण ज्ञानमार्गाकडे जातोच आहे. पण ज्ञानमार्गाकडे जात असताना क्षणच पकडायचा आहे. आज जे झालं ते संपूर्ण आहे. आज जे झालं तेच मला जे आवश्यक आहे ते आहे. पुढे याच्या व्यतिरिक्त काय असू शकणार आहे. या ठिकाणी शरणागती आणि भक्ती जर आपण स्वीकारली तर पुढे जे असेल ते आपण एक्स्ट्रा आहे म्हणायचं. जे पुढे काय आहे ही जी आपली धावपळ आहे ना मनाची, ती मनाची धावपळ कुठेतरी जर शांत झाली तर आजच आपल्याला शांती मिळू शकते. कारण पुढे काय आहे, अरे सद्ग्रंथात सुद्धा सद्गुण जरी वाढला, आपला सत्वगुण जरी वाढला तरी ती धावपळच आहे. धावपळ शांत झाली पाहिजे आणि धावपळ शांत होण्यासाठी ते जे सांगतायत ते ऐकायचं आहे, पण स्थिर आजच होऊन जायचं, हा क्षण पकडायचा. असं जर घडलं तर आपोआप आपोआप म्हणे त्या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये स्थिर होतात, ज्याची आपल्याला आवश्यकता आहे. श्रेयस आणि प्रेयस, आता बुद्धीचा विचारच करायचा नाही. बुद्धीला ज्ञान पाहिजे, बुद्धीला हे संपवायचं आहे, बुद्धीला ते पुढे मिळवायचं आहे. या सगळ्या गोष्टींची शरणागती जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टीची बेसिक गोष्ट आपल्याजवळ आली असं समजायचं. आणि आज या क्षणी जेवढं समाधान आहे त्या समाधानामध्ये स्थिर राहण्याचा जर प्रयत्न केला तर त्या समाधानाला अनुसरून सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. याचं कारण आपण एका गोष्टीवर स्थिर झालो. स्थिर झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. अस्थिरमध्ये पाणी जर हालत असेल, तरंग जर येत असतील सारखे सारखे तर गाळ दिसत नाही. तसं आपले अस्थिर विचार असतील, आपल्या अस्थिर असेल मन, तर त्या गोष्टी आपल्याला कळत नाही. ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्माबद्दल निरूपण म्हणजे ब्रह्मविद्या आहे. आणि ब्रह्मविद्या कुणाला द्यायची की जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्यांनी द्यायची आणि ज्याची आत्मज्ञानाची तळमळ आहे त्याला द्यायची. अन्यथा कुणाजवळ जर ते सिक्रेट जे गुह्य ज्ञान जर आपण सांगायचा प्रयत्न केला तर समर्थ काय आणि आपले श्रीकृष्ण काय म्हणतात, त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग नाही, उलट आपल्याला ते नको असं वाटतं. मग या गोष्टींमुळे आधी ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषापाशी बसणं म्हणजे आपण एकदा बसलो की शरण गेलो की तुम्ही सांगाल ते ब्रह्मवाक्य आहे, तुम्ही कराल ते ब्रह्मवाक्य आहे आणि आमची शरणागती 100% आहे. एवढी गोष्ट जरी घडली तरी आपल्याला पूर्ण दासबोध आकलन जरी झाला नाही तरी अनुभवला असं म्हणायला हरकत नाही. आणि अनुभवाचं शास्त्र आहे. ब्रह्मविद्या असो, दासबोध असो, हे जे काही बोलतात, ज्ञानेश्वरी असो. आता ज्ञानेश्वरी इतकं मोठं आहे की त्यावरती आपण चर्चा केली नाही आहे, पण त्यावर ते काय एकूण एकच सगळं या सगळ्या गोष्टी अनुभवण्याच्या आहे. हे अनुभवण्याचं असल्यामुळे आपण ते ब्रह्मनिरूपण करत असताना तो कोण आहे आणि सृष्टीरचना काय आहे याबद्दल चर्चा केली. आता हे जे माया आणि ब्रह्मनिरूपण जे सुरू होतं आहे, माया आणि ब्रह्म, आता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्या स्पष्ट झाल्या माझ्या बोलण्यातून. तरी पुष्कळ आपण ह्या गोष्टीवरती चर्चा केली आहे. म्हणजे माया ब्रह्म निरूपण हा विषय एवढा गहन असून त्यावरती सतत यावरती चर्चा होते आपली. मग सतत चर्चा
म्हणजे माझ्या निरूपणाचा विषय सगळ्यात सुरुवातीला 14 जूनला किंवा पहिला गुरुपौर्णिमेला जो होता तो ब्रह्म, जीव आणि माया यावरच बोलण्यात आलं. त्यामुळे होतंय काय की तो विषय माझा बोलून झाला आहे, त्यामुळे तोचपणा वाटतो. पण प्रत्यक्षात तेच तर गुह्य ज्ञान आहे. ते कितीतरी वेळा ऐकलं तरी ते आपली त्याच्यावरती मनन आणि चिंतन होत राहणार आहे. आणि मनन चिंतन होता होता होताच एक दिवस आपली ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. आणि यावरती अगदी स्थिर मन करून आजच आणि या क्षणी मला सगळं काही मिळालं आहे. मिळालं काहीच नाही आहे प्रत्यक्षात. जसं ब्रह्मांनी उत्पत्ती केली, ब्रह्म काहीच करत नाही पण ब्रह्म सगळंच करतो, अशी अवस्था आहे. मला काहीच मिळालं नाही पण मला सगळं मिळालं आहे. हा विरोधाभास जो आपण दुनियेचा, ब्रह्मांडाचा विरोधाभासावरती आत्तापर्यंत आनंद मानला सुख आणि दुःखावर, त्यापेक्षा या विरोधाभासावर स्थिर व्हायचं की मला कळलं काहीच नाही पण मला सगळं कळलं आहे. कळलेलं खरंच काही नाही आहे. कुणाला काय कळलं आहे? ब्रह्मज्ञानी पुरुषसुद्धा जे कळतात ते सांगू शकत नाही, त्याची व्याख्या होत नाही. ते म्हणतात मी आपोआप तुम्हाला देऊन टाकीन, एक दिवस देऊन टाकीन. तुमची तशी पात्रता झाली की असला काहीतरी तो प्रकार आहे. त्यामुळे माया ब्रह्म निरूपणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की याची लक्षणं कशी आहे ती सांगा म्हणतात. माया आणि ब्रह्माची लक्षणं या निरूपणामध्ये सांगितली आहे. लक्षणं सांगितली पाहिजे. आणि लक्षणामध्ये आपण आता विचार करू. माया हा जो शब्द आहे ना, तो मा या शब्दापासून, या धातूपासून आला आहे. याच्यामध्ये बेलसरींच्या याच्यात त्यांनी म्हटलं की मोजणं, मावणं आणि समावेश होणं. मोजणं, मावणं आणि समावेश होणं ज्यामध्ये येतो त्याला माया म्हणतात. आता आपण सगळंच मोजू शकतो. आपलं जे दिसतं ते दिसतंय आपल्याला डोळ्यांनी. हे जे जग आहे त्याची उत्पत्ती कोणी केली हे कळत नाही, पण जी माया आहे मोजता येते, जिच्यात मावू शकतो आणि ज्यामध्ये समावेश होऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे माया आहे. म्हणजे बुद्धीमध्ये जे जे काही पकडता येईल ते सगळं मायेमध्ये येतं असं त्यांचं म्हणणं. आणि वेदांतामध्ये ही महामाया शिरली कुठून? मग माया जर आहे तर वेदांतामध्ये कशाला आली? कारण वेदांत जर अद्वैत सिद्धांत सांगतोय ना की मी ब्रह्म एकच आहे, ही मायासुद्धा माझ्यामध्येच आहे, असं जर त्या वेदांतामध्ये म्हटलंय तर महामाया ही वेदांतात आली कुठून? हे पण महत्त्वाचं आहे ना. कारण माया जर तू मानतच नाही, वेदांत मानतच नाही ना, द्वैत मानतच नाही वेदांत. अद्वैत वेदांताचा जर अभ्यास केला तर तो द्वैत मानत नाही. एकोहम बहुश्याम, मीच आहे आणि माझं सगळं आहे असं तो मानत असल्यामुळे त्यामध्ये माया आली कुठून हा प्रश्न विचारला. वेदांतात महामाया आली कुठून? तर उपनिदेशामध्ये सांगितलं आहे की इदम सर्व यदयमात्मा, हे जे आहे ते सर्व आत्मस्वरूप आहे. उपनिषदांमध्ये सांगितलं हे आत्मस्वरूप आहे, माझंच स्वरूप आहे. याचं साधं मोठी मोठी अक्कलचं जे आपण विचार केला, मोठ्या बुद्धीने जर विचार केला, अगदी सरळ सरळ, तर मी आहे तोपर्यंतच, म्हणजे माझी बुद्धी आहे तोपर्यंतच मला सगळं दिसणार आहे की नाही. माझा जर देह गेला, देहाचा संबंध संपला तर मला काय दिसू शकणार आहे? म्हणजे ही जी माया आहे ना, ती माझा देह आहे तोपर्यंतच माया आहे ना. हा जर एक विचार केला तरी देहापर्यंत माया आहे. पण माया ही देहापर्यंत आहे, पण देहाच्या नंतरचा जो आत्मा किंवा आधीचा जो आत्म्याचा प्रवास आहे ते सगळं ब्रह्म आहे. म्हणजे मधला हा जो मायेचा प्रवास आहे तो बाजूला करायचा आहे. पण बाजूला करण्यासाठी, हे सगळं जर आवरण बाजूला करण्यासाठी ती माया आहे हे तर समजायला पाहिजे ना. नुसतं ब्रह्म 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 करून ब्रह्मामध्ये लक्ष जाऊ शकत नाही. कारण ब्रह्म आपल्यासाठी काहीच करत नाही, आपल्याला दिसतच नाही आपल्यासाठी काही करत आहे. आपोआप काही काही गोष्टी जीवनामध्ये घडतात, ते आपल्याला गृहीत धरतो आपण, ते होतच असतं. जन्म झाल्या झाल्या आपल्याला भूक लागते आणि आपण ते अन्न खातो, आपण ते दूध पितो. हे सगळं होत असताना आपोआप आपली वाढ होते, आपण झोपतो. आपल्या झोपेमध्ये सगळे आपले जे शरीराची कार्य सुरू आहेत हे सगळं गृहीत धरलं आहे. गृहीत धरलं तर ते जे चालू आहे ना त्याच्याकडे जर लक्ष गेलं तर ते ब्रह्माचं कार्य आहे. ब्रह्मांनी जे एकेकाला देऊन टाकल्या डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटचे ब्रह्माचं कार्य सुरू आहे. ते मायेला कळत नाही जोपर्यंत तो वेदांत आपल्या जीवनात येत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग ते मायेचं स्वरूप, मग त्यांनी म्हटलं की हे मूळ माया आहे. हा अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे असं की माया म्हणजे कशासाठी आली आहे की जन्म झाल्याबरोबर मायेचा प्रभाव आपल्यावरती होतो. जन्माच्या आधी नव्हता. मग जन्माच्या आधी नव्हता म्हणजे मीचा विसर पडला फक्त, आणि विसर पाडण्याचं कामसुद्धा भगवंतानी केलं आहे. त्याच्यामुळे मायेला वाईट म्हणण्याचं काही कारण नाही. कळल्यानंतर मायेमध्ये अडकणं चुकीचं आहे. कळलं नाही तोपर्यंत जीवन जगतोच आहे माणूस, हरकतच नाही. आपण सगळे लवकर शहाणे होतच नाही. पण हा अहंकार, आपला हा जो मी पण आहे
तो मीपणा देहाशी संबंधित आहे हे कळल्यानंतर देहाच्या परे कोणीतरी आत्मा आपल्यामध्ये विराजमान आहे हे कळल्याशिवाय ह्या मायेचं अस्तित्व कळत नाही. ही अशा पद्धतीने ही माया या ठिकाणी वेदांतामध्ये समजावून सांगावी लागते. प्रत्यक्षात वेदांताला हे मान्यच नाही. वेदांत अद्वैत मानतो की सगळं ब्रह्ममय जग आहे. म्हणजे सगळा भरदा घनदाट हरी दिसे असं एखाद्या भक्तांनी जर म्हटलं तर तो अद्वैत सिद्धांताचं वाक्य आहे. पण तसं दिसत नाही ना. तसं दिसत नाही कारण हा अज्ञानाचा जो पगडा आहे हे अज्ञान तिने भगवंताची लीला आहे. फक्त ती लीला कळायला पाहिजे ना. हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे की आपल्याला जे वाटतं ते सगळं खरं आहे. हाच फक्त मोठा भ्रम आपल्या मनातून निघून जाणे म्हणजे मायेवरती आपण विचार केला आणि भगवंताचा विचार करू लागलो अशी ही परिस्थिती आहे. मग हा जो अविद्या भ्रम अध्याय देहबुद्धी ही सगळी मायेची प्रजा आहे. आता ही मायेची प्रजा आहे म्हणजे माया सोडायची नाही. आता मायेतूनच तर आपली उत्पत्ती आहे. मग मायेमधून जर उत्पत्ती आहे आपला विचारही मायेमध्ये गुंतलेला आहे तर ती फक्त गुंतवणूक सोडवायची आहे. फक्त गुंतलेला जीव मोकळा करायचा आहे. इतकं हलकं वाटतं माहिती आहे या विचारांनी. नुसता हा विचार जरी केला की हे माझं नाही आणि मला याचा जो त्रास होतो कारण माझ्या मनासारखं होत नाही ह्याचा जो त्रास आहे ना तो त्रासच तुटून जातो. तो त्रास त्या त्रासापासून अगदी या क्षणी मुक्ती होते. माझं नाही, मला जे वाटतं ते होत नाही, नाही झालं तरी फरक पडत नाही आणि झालं तरी ते माझ्यामुळे झालं नाही. हा मायेचा जो घटक आहे ना तो मायेचा घटक भगवंतांनी याच्यासाठी टाकला की याच्यातून तू जर निघाला बाहेर जीव तर प्रत्यक्ष ब्रह्म तुझ्या समोर उभा आहे. ह्या मायेतून माझं मी पण जर काढलं, मी जे देहाच्या संबंधित जे काही तत्व आहे ते जर काढलं, ते माया ती जी माया आहे ती लक्ष्मी आणि विष्णू जर विचार केला, आता सगुण रूपाचा जर विचार केला तर विष्णू आरामशीर पौडलेले आहे. त्यांनी सगळी निर्मिती केली आहे. सर्जनाचं कार्य सुरू आहे. लक्ष्मी पैशाच्या रूपाने आपल्याला आधार देते आहे. पण ती लक्ष्मी विष्णूंच्या पायाशी बसली आहे. विष्णूच्या पायाशी बसली आहे म्हणजे माझं स्वतःचं अस्तित्व नाही. मग त्याच्यावरती गोष्टी पण सांगितल्या आहेत की विष्णूंनी जेव्हा प्रश्न विचारला की विष्णूचं मोठेपण विष्णूंनी सिद्ध केलं आहे की गेलेल्या लोकांना कशाचंच किंमत नाही. तिने जेव्हा वरून नाणे टाकले, नाण्यांची तर किती हाव असते. 10 रुपयाची नोट जरी आपल्याला कुठे दिसली, इतकी लखोपती माणूस जरी असला तरी 10 रुपयाला ओलांडून कोणी जाऊ शकत नाही. कारण त्याला मध्ये अट्रॅक्शनच इतकं आहे, इतकं आकर्षण आहे त्या लक्ष्मीमध्ये, त्या पैशामध्ये की त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. तिने भरपूर पैसे टाकले प्रेतयात्रेवर. सगळे प्रेतयात्रेवरती वरून पैसे टाकले. हे आपल्यासाठी आहे सगळं. तिने जेव्हा बघा म्हणे कसे लोक धावते. एवढे त्यांचे वडील गेलेले, वडिलांचं प्रेतयात्रा जात असताना सुद्धा मुलांनी त्या पैशाकडे धाव घेतली. मग लक्ष्मी म्हणाली बघा मी म्हणते आहे ना तुम्हाला की माझं अस्तित्व जास्त आहे, बघा म्हणे सगळे लोक धावले. तर त्यावरती लक्ष्मी पुन्हा आपलं लक्ष ह्या गोष्टीकडे जातच नाही, आकर्षणाकडे लक्ष जातं. पण त्यावेळी विष्णू शांत गंभीर स्वरामध्ये म्हणाले अगं तो गेलेला बघतोय का बघ ना त्याच्याकडे. जो गेलेला व्यक्ती आहे त्याला काय फरक पडतोय तुझ्या लक्ष्मीनी. म्हणजे जो गेला त्याला तुझा काही उपयोग नाही आहे हे तुला समजलं पाहिजे. जोपर्यंत तो मायेत आहे, जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत लक्ष्मीकडे आकर्षित होणारच आहे. कारण ते आकर्षणाचा सिद्धांतच आहे तो मायेमध्ये की लक्ष्मी असेल तर आपल्याला सुख मिळेल. आपल्याला सुखाच्या कल्पना लक्ष्मीशी संबंधित आहे. पण ते असलं पाहिजे, त्याच्यात सुख आहेच पण ते पूर्ण सुख नाही. कारण जेव्हा हा देह सोडतो तेव्हा याच्यातला 1 रुपया आपण घेऊ शकत नाही. मग यामध्ये अडकायचं कसं हे शिकवण्यासाठी हे सगळं माया त्यांनी टाकली आहे. आणि ही जर माया जर नसतीच, त्यांनी दिलीच नसती, सगळ्यांना सुखी केलं असतं तर ह्याचं कौतुकही वाटलं नसतं. जसं आपण खातोय, आपण पितोय, आपल्याला सुख आहे, आपल्याला समाधान आहे, तर आपण दुसरा विचारच करणार नाही. दुःख आलं तर काहीतरी दुसरा विचार करेल, अरे माझं काहीच कसं चालत नाही, मग मी कोण आहे हा विचार जेव्हा निघेल तेव्हा तो निघेल. सगळेच जर सुखी करून टाकले भगवंतांनी तर त्यांच्याकडे कोण बघणार भगवंतांकडे. त्याकडे कोण बघणार. किंवा त्यांच्याकडे बघणे हा एक आयुष्याचा उद्देश नाही. पण स्वतःचं सुख नाही मिळणार. स्वतः कष्टाने अर्जित केलेलं, आपण म्हणतो इतकी फुलं वाहिली, 1 लाखाचं बेलपत्र 1 लाख बेलपत्रांचं अर्चन केलं तरी मला सुख मिळत नाही. याचं कारण जे माझं आहे ते मला देतोय, तुझं काय मला देतोय. जोपर्यंत माझं अस्तित्व मी त्याला देत नाही, माझा मीपणा जोपर्यंत त्याला देत नाही तोपर्यंत अद्वैत कसं साधणार आहे. हा सरळ सरळ माया आणि ब्रह्माचा संबंध आहे. आणि जो संबंध होता आहे आणि राहणार आहे. पण प्रत्यक्षात आपल्याला तो कळतच नाही. अज्ञानामुळे तो कळत नाही.
हे अज्ञान, अविद्या म्हणजे माया. बाकी सगळं खोटं आहे. हे जर ज्ञान झालं, आत्मज्ञान जर झालं, तर बाकी सगळं खोटं आहे म्हणतात. सगळं खोटं आहे. खोटं म्हणजे काही तात्पुरत्या काळापुरतं. बुडबुडे आहेत हे बुडबुडे आहे. जसे पाण्याचा बुडबुडा, जसा कोणतीही वस्तू पाण्यामध्ये टाकली की बुडबुड्याच्या स्वरूपात जशी वर येते, तसं त्यांना वाटलं निर्माण व्हावं आणि बुडबुडे निर्माण झाले. आणि त्या बुडबुड्यांमध्ये आपण रमून गेलो. बुडबुडा कधी फुटेल सांगता येत आहे का? बुडबुडा कधी फुटेल आपल्याला जर सांगता येत नाही. आपल्याला हा बुडबुड्याचा क्षण किती आहे हे जर आपल्याला कळतच नाही, आपल्याला जर कळतच नाही या गोष्टी किती वेळ टिकणार आहे, तर मग आपण त्यामध्ये कसं किती रमणार आहे. एका क्षणात 100 वर्ष निघून जातील. एका क्षणात माया संपून जाईल. आणि सोबत जाताना काय जाईल, आपण जिवंत आपला आधीचा जो कार्यक्रम आहे तोच पुन्हा कार्यक्रम सुरू ठेवायचा. तर ब्रह्मापर्यंत कसं पोचणार? आणि ब्रह्मापर्यंत पोचणं ही भगवंताची गरज नसून जीवाची गरज आहे. भगवंत तर तृप्त आहे. भगवंतांनी एवढं निर्माण करून याच्यातला एखादा जरी आपल्याजवळ आला तरी कोणाचा फायदा होणार आहे? फायदा आपला होणार आहे. आणि प्रत्यक्षात भगवंत त्याची वाट बघताय. हा ब्रह्म आणि मायेचा संबंध आहे. आणि प्रत्यक्ष ब्रह्म कसं दिसत नाही? ब्रह्म दिसत नाही म्हटल्यावरती आपण म्हणतो ते सगुण रूपामध्ये साकार होतं. सगुण रूपामध्ये साकार असल्यामुळे कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे. कोणाचं सुरू आहे? दसरे काकांचं सुरू आहे. दसरे काका. अच्छा, चुकून झालं असेल. हां, तर हे सगळं असं झाल्यामुळे या मायेचा संबंध आता वाटायला लागला. तर जर माया बरं आवश्यक आहे की नाही माया, ह्यावरती जरी आपण चिंतन केलं, खूप आवश्यक आहे. काही चुकलं नाही आपलं, ही सगळ्यात मोठी ग्वाही आपलाच आपण स्वतःला देऊ शकतो. माया चुकीची नाही असं जर शिकवलं असेल तर ही माया चुकीची नाही म्हटल्यावर आपण चुकलो नाही ही सगळ्यात मोठी ग्वाही आपणच जर आपल्याला दिली तर आपण या क्षणी, नाही तर चुकांमध्येच अडकून राहू. माया आता समजली, ब्रह्मा समजलं की ब्रह्मा कुठपर्यंत जायचं आहे, आपला प्रवास कुठून कुठपर्यंत जायचा आहे हे जर कळलं. हा नवीन समास असल्यामुळे त्यावरती सुरुवातीचं हे निरूपण झालं की ज्या ठिकाणी माया आणि ब्रह्म काय आहे. समास 5वा, माया ब्रह्म निरूपण. श्रोते पुसती ऐसे. आता ही जी झाली परमात्म स्वरूपाचे इतक्या विविध अंगांनी जर आपण परमात्म स्वरूपाचं वर्णन मनातल्या मनात केलं, आणि मनातल्या मनात करत असताना हे आत्मचिंतन मोठ्याने का करतोय आपण? आत्मचिंतन आहे हे, सल्ला नाही. आपण आत्मचिंतन मोठ्याने करण्याचं कारण तेच कारण आहे जे समर्थांनी दासबोध लिहिण्याचं कारण आहे. दासबोध लिहित असताना दोघांचा संवाद आहे. तेच कारण आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्याचं. आणि तेच कारण आहे, तेच कारण चालू राहणार आहे. जोपर्यंत जीव या मायेतून सुटत नाही तोपर्यंत त्याचा जन्ममरणाचा फेरा सुटणार नाही. आणि जन्ममरणाचा फेरा सुटला नाही तर हेच जन्म फार आवडला असेल आपल्याला तर पुन्हा घेऊ. फारच आवडला असेल आणि फारच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत असतील आणि यासारखं सुख दुसरं नाही असा एकदा जरी अनुभव घेतला असेल तर पुन्हा जन्म घ्यायला मुभा दिलेली आहे. मग बरा पुनरपि जननम पुनरपि मरणम, काही हरकत नाही मायेमध्ये राहिलं तरी, कारण मायासुद्धा त्याचीच आहे. पण हे सुख मिळत नाही. किती वेळा रडलो आहे, किती वेळा मनापासून ढसढसा रडलो आहे आणि तरी पुन्हा तोच जन्म. काही गोष्टी आपण विसरलो, काही जन्माच्या वेळेस ज्या होत होत्या त्या विसरलो, लहानपणीच्या विसरलो, तरुणपणातल्या विसरलो म्हणून. पण जेव्हा तो क्षण होता त्या क्षणी असं वाटलं पुन्हा हा जन्म नको. म्हटलाय कितीतरी वेळा. मग पुन्हा हा जन्म नको म्हटल्यानंतर आता तरी माया ओळखा. जे सुख मिळालं त्याच्या भरोशावर आपण मायेला ओळखायला हरकत नाही. आणि असं हे जे मायाबाई ब्रह्माचा संबंध आहे, तो संबंध जर आपण लक्षात घेतला तर आपला प्राधान्यक्रम आपल्या जीवनाचा ठरतो. असं हे अनुभवाचं, म्हणजे असा अनुभव देणार आहे, दिव्य अनुभव देणार आहे, सोली व सुख देणार आहे असा हा जो अनुभव आहे, देणार आहे नाही दिलं आहे. पुन्हा शब्दसुद्धा बदलायचं आहे. कारण काय की यथा योग्यम तथा कुरु, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, जय जय रघुवीर समर्थ. असं म्हणून खरंच मनापासून जर शरणागती पत्करली ना तर भगवंत स्वतः प्रगट होतात. हा अनुभव कितीतरी संतांनी, ब्रह्मज्ञानी लोकांनी घेतला आहे. मग हे घेत असताना कोणी वेगवेगळ्या प्रकारांनी घेतो, पण तोच अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. महाजनो येन गतस्थ पंथा, आम्हाला फक्त महाजनांच्याच पथाने जायचं आहे
असं जेव्हा आपण म्हणतो तर नुसतं म्हणायचं नाही, मनाने ठरवलं तो क्षण मुक्तीचा आहे. जर मनाने ठरवलं, निश्चयात्मका बुद्धी, आपली बुद्धी जर त्याप्रमाणे निश्चय त्या बुद्धीचा झाला तर तो क्षण आपला अमृताचा आहे आणि तो क्षण मुक्ततेचा आहे आणि तो क्षण आपल्याला बंधनात न टाकणार आहे. आणि बंधनातून मुक्ती हेच तर आपल्या जीवनाचं खरं आहे. पुन्हा हा जन्म नको. आणि मिळायचा असेल आपल्या चांगल्या कर्तृत्वानी आणि भगवंताच्या कृपेने जर आपलं जीवन, आपला देह जर प्रारब्धावर टाकला गेला असेल, भगवंत जसं म्हणेल तसं जे होईल ते उत्तम. जन्म मिळाला तरी ठीक, जन्म नाही मिळाला तरी ठीक, जे होईल ते अतिशय उत्तम घडणार आहे. ह्यावरती एका साधकाने स्थिर होण्याची गरज आहे. आज या क्षणी स्थिर झालो तर आपल्याला या सगळ्या ज्ञानाची सुद्धा आवश्यकता राहणार नाही. कारण ते ज्ञान अनुभवाचं असल्यामुळे तो क्षण अनुभवणं म्हणजे मग पुढचं ज्ञान येत राहणार आहे. पुढे जे जे काही ते सांगतात आहे किंवा जिथून कुठून आपण ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो ते सगळं होत राहणार आहे. कारण तो आपला स्वभाव आहे. अजून मिळवायचा हा आपला स्वभाव आहे. प्रत्यक्षात हा क्षण जर मी पकडला तर या क्षणामध्ये, या क्षणीसुद्धा दासबोधाचं निरूपणाला काही अडचण आली, समर्थांच्या इच्छेप्रमाणे जर काही गोष्टी घडल्या तरी काही हरकत नाही. चालू राहिला गंगेसारखा चालू राहील, नाही राहिला चालू तरी या क्षणी मुक्ती आहे. या सगळ्या गोष्टींनी जी स्थिरता येते ना मनाला, ती स्थिरता म्हणजे या सगळ्या गोष्टी समजून आपण ते अनुभव घेणे, असं माझं एक स्पष्ट मत आता झालेलं आहे. आता या ठिकाणी म्हणतात आहे की श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे. आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला की माया आणि ब्रह्म म्हणजे काय. श्रोत्या वक्त्या समिसे निरूपण आहे का. या श्रोत्या वक्त्यांच्यामुळे हे जे निरूपण आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे. श्रोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण आहे का. ब्रह्म निर्गुण निराकार. त्यावरती आपण 1 तासाचं निरूपण केलं आहे. ब्रह्म हलका आहे. आपण जे म्हणतो आपला हा जो आत्म्याचं म्हणजेच ब्रह्माचं निरूपण आहे ना ते. जे आपण आत्म्याबद्दल आणि आत्मा आणि देह यामध्ये जो 2 फरक केला आपण, जो अतिशय आवडला सगळ्यांना, जो फरक केल्यामुळे आपण बरंचसं त्या संकल्पनेच्या जवळ गेलो. जसं हलकेपणा हा आत्म्याचा गुण आहे आणि जडत्व हा शरीराचा गुण आहे. आत्मा हा एकच बिंदूतून निर्माण होतो. हे शरीर जे आहे ते 2 भागामध्ये असल्यामुळे एकच लाईन निघते, हलका आहे. या सगळ्या गोष्टींचं जे निरूपण आपण जो विचार आणि चिंतन केलं तसं तो निर्गुण निराकार आहे. आपल्याला तर किती आपल्याला आकार आहे, आपण निर्गुण नाही. आपल्याला आकार आहे, आपल्याला दिसतोय आणि आपल्याला जो दिसतोय तो आत्मा निर्गुण निराकार आहे आणि निर्गुण निराकार आत्मा ब्रह्म आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपल्यातलं कोणतं तत्व ब्रह्म आहे. मग आपला जे दिसतोय आकार, जो निराकार नाही, ज्याला आकार आहे, जो सगुण आहे, निर्गुण नाही आहे, सगुण आहे. सगुणामध्ये आकार आहे. हात आहे, पाय आहे, नाक आहे, बुद्धी आहे, विचार आहे. हे सगळं जर साकार आहे तर ते नाही आहे, तो निर्गुण आहे. ज्या आपल्यामध्ये जे निर्गुण तत्व आहे ते श्वासाच्या रूपाने येत राहतं, जात राहतं आणि एक क्षण निघून जातं. ते निर्गुण आहे की नाही आहे. त्याला कापता येत नाही, वायुस्वरूप आहे. असं हे जे ब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे. आता यावरती प्रत्येक शब्दांवरती आपण विश्वास ठेवत चालणार आहे. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. आता माया सगुण आहे म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध की जे सगुण साकार रूप दिसतंय ते मायेचं आहे. जे दिसतंय ते माया आहे. जे दिसत नाही आपल्याला पण आहे म्हणतात ना, निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. रामसुद्धा निर्गुण आहे आणि सगुण आहे. म्हणून आपण सगुणातले राम म्हणत असताना मग त्या पार्वतीला जो प्रश्न पडला तो आपल्याला पडतो. आपण सगुण दिसतोय मग निर्गुण कसे. आतमध्ये असलेलं तत्व निर्गुण आहे पण हे कसं. मग पार्वतीला प्रश्न पडला, गेली रामांची परीक्षा घ्यायला. मग रामांची परीक्षा आपल्यासाठी आहे का परीक्षा घ्यायची ब्रह्माची. ते ब्रह्म आहेत ना, हे सांगितलं होतं ना कुणी आणि सर्वसाधारण लोकांनी नव्हतं सांगितलं. साधू संतांपेक्षाही आणखी साधू संत ज्यांचे पायाजवळ असतात असे शंकरांनी सांगितलं आहे. आणि तरीसुद्धा सती मानत नाही आहे. म्हणजे मायेचा पगडा किती भयंकर आहे. सतीचा प्रश्न, पण तो सतीचा प्रश्न कशासाठी. आता सीतेला मोह होणं सोपं आहे का. जर राम सोबत आहे तर आम्हाला म्हणतात की राम सोबत असताना सोनं कशाला पाहिजे आणि तिला सोन्याचा मोह झाला आणि सोन्याच्या हरणाच्या मागे लागली. ही सगळी त्यांची लीला असते आपल्यासाठी. आपण तसं करू नये. आमच्या आयुष्यात काय घडलं आणि याच्यातून काय शिकलं. आणि मुळात त्यांच्या आयुष्यात काही घडलंच नाही आहे. तो पाण्याचा बुडबुडा, रामाचं स्वरूपसुद्धा पाण्याचा बुडबुडा. त्यांनी सांगितलं अवतार कार्य संपलं आणि बुडबुडा बुडला, पाण्यामध्ये विलीन झाला.
तसंच आपलं आहे. त्यांना कसं काय वाटतं सोन्याचं आकर्षण? सतीला कसं काय वाटलं की राम सगुण आहेत? असं कसं वाटलं? असं वाटलं कसं? हे कारण आहे की समोर बसले आहे शिवशंकर आणि शंकर तिला सांगतात आहे, घे परीक्षा आणि जा तुझ्या स्वतःच्या प्रारब्धाप्रमाणे भोग त्या परीक्षेची फळं. मग आपणही तेच करतो. ब्रह्माला प्रश्न विचारतो, हे खरं नाही म्हणतो, भोगा फळं. त्यांनी ब्रह्माला आणि त्या देवाला आणि त्या परमात्म्याला काय फरक पडणार आहे? फरक आपल्याला पडतो. त्यावरती दुसरे लोक म्हणतात की इतकं जर पटतंय तर पटवत का नाही? पटवतो. आपल्या मनात ते उतरत नाही हा प्रश्न आहे. सतत पटवत राहतात, तेच तेच बोलत राहतात, पण पटत नाही. सतीच्या उदाहरणावरून तरी पटावं. कशाला रामाची परीक्षा घ्यायची? पण घेतली ना. आणि ताबडतोब रामांनी परीक्षा दिली आणि देत असताना हसू आलं असेल त्यांना मनातल्या मनात की काय हा सर्वसाधारण जीवासारखी माझी परीक्षा होते आहे. मी ब्रह्म असताना मी रडलो म्हणजे खरा रडलो का? मग तसंच आपण सुद्धा नाटक करायचं, रडायचं, पण नाटकात रडायचं. याचं कारण असं, रडणं खरं नाही. हा पूर्ण जीवन जर त्यांच्यासारखा बुडबुड आहे तर आपला जीवनसुद्धा बुडबुड आहे पाण्याचा. त्यांचा आणि आपल्यामध्ये काही फरकच ठेवलेला नाही. हे किती मोठेपणा आहे देवाचा. तो जसा होता हजारो वर्षांपूर्वी कितीतरी युगांपासून तो तसाच आहे आणि आपल्यामध्ये आतमध्ये असलेला जीवही तसाच आहे. मग इतकं साधर्म्य त्यांनी अजूनपर्यंत टिकवलं आहे. मग काय बदललं आहे? काहीच बदललं नाही. ह्यावरती विश्वास ठेवला तर आपण हा जो सगुण साकार आहे त्या सगुण साकाराला ओळखायचं, निर्गुण निराकाराला ओळखायचं. मग निर्गुण निराकार जर रामाला म्हणत असताना आपण म्हणतो ते निर्गुणातलं रूप आपण कसं बघायचं? कारण ते सगुणात पूजा करून आणतो. तसं देहाची पूजा करायची, देहाला समजवायचं. देहाला समजवायचं की तुझ्या बुद्धीला समजवायचं, मनाचे श्लोक म्हणायचे आणि सतत महाराजांच्या जवळ बसायचं आणि सांगायचं, निर्गुणातूनच मला सगुणातूनच मला निर्गुणाची कल्पना दे, त्याशिवाय मला कशी कल्पना येणार आहे? सतीला तिची प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आम्ही पण प्रायश्चित्त कितीतरी घेतले, कितीतरी जन्म प्रायश्चित्त घेतले. तेव्हा कुठे तर पापपुण्याचा हिशोब बरोबर झाला. आणि मग आपण आता ब्रह्म निर्गुण निराकार एका याच्यात 2 ओव्या घेतल्या. एका 2 ओव्यांमध्ये स्पष्ट सांगितलं की ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. जी दिसते सगुणात दिसते, जी साकार आहे, जिला आकार आहे, ती माया आहे. आणि जो दिसत नाही त्यातला तो निर्गुण आहे. मग आता तो निर्गुण दिसत नाही आपल्याला, पण जाणवतो की नाही? प्रत्येकाने विचार करावा. आणि हे जर सतत ऐकलं ना तर एक दिवस खरंच सगळ्यांची समाधी लागणार आहे. जर सतत हे ऐकलं आणि त्याच्यावरती मनन चिंतन निजध्यास फक्त ह्यावरच झाला, प्राधान्य अगदी ह्यालाच जर मिळालं तर एक दिवस आपल्याला आपल्यातला निर्गुणसुद्धा दिसेल. काय सांगावं? आणि हे सांगत असताना या क्षणी जर आपण स्थिर झालो तर ती समाधी अवस्था आहे. मग त्यांनी ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. जे दिसतंय ते सगळं मायेचं अस्तित्व आहे. म्हणजे दिसत नाही त्याकडे बघावं लागेल ना. जे दिसतंय ते तर आहेच. आता मी कालसुद्धा हा नवीन विषय मनात आला की यामध्ये सगळं वाईट दिसतंय. कलियुगामध्ये सगळं वाईट दिसत असताना ही माया नसेल कशावरून? जितकं वाईट दिसेल तेव्हाच आपण चांगल्याच्या मागे जाऊ की नाही? चांगल्याच्या मागे आणि चांगल्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न आपण वाईटातच करू. सगळे चांगले असताना आपल्याला कोण चांगलं म्हणणार आहे? किंवा आपण स्वतःचं चांगलेपणा कसा सिद्ध करणार आहे? म्हणजे ही माया आहे. जे दिसते, आता दिसतंय ना वाईट सगळं, मग आता अशा दृष्टीने विचार करायचा, जे सगळं दिसतं ते मायेत आहे. मग तो माया हा तो भ्रम निर्माण करतो तो की बघ किती वाईट आहे. मग आपल्याला वाईटाकडे जायचं का चांगल्याकडे जायचं? स्वतःमध्ये स्थिर व्हायचं? कुठे जायचं? मायेच्या मागे जायचं, वाईटाच्या मागे जायचं, वाईटाची चर्चा करायची की आत्मज्ञानामध्ये स्थिर व्हायचं? हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. पौरुष प्रयत्न आहे. उद्या योग वसिष्ठ आहेच. पौरुष प्रयत्न हे करायचे की आत्म्यामध्ये स्थिर जर राहिलं तर कोणत्याच गोष्टीचा वाईटाचा परिणाम आपल्या मनावर होत नाही, हृदयावर होत नाही. हृदय स्थिर होतं आणि हृदय स्थिर होणं म्हणजे देहसुद्धा आपला तेजवान होतो, तेजस्वी होतो, ओजस्वी होतो. मग हे माया सगुणाचं रूपसुद्धा आकर्षक बनतं. म्हणून या साधू संतांच्या भोवती प्रभा आणि वलय असतं. याचं कारण देह जरी त्यांचा क्षीण होत असला तरीसुद्धा त्यांचं वलय कमी होत नाही. कारण त्यांनी सगुणालाही ओळखलं आणि निर्गुणालाही ओळखलं. सगुणालाही सांभाळतायत, निर्गुणाला ओळखतायत. मला समर्थांचं सुद्धा त्याशी खूप जाणवलं की जेव्हा परब्रह्मावर बोलत होते तेव्हा त्यांना राम दिसत होते, पण राम दिसत असताना वर्णन परब्रह्माचं करत होते. म्हणजे किती मोठेपणा त्यांच्या मनाचा आणि हृदयाचा. रामाला बाजूला ठेवून थोड्या वेळ आणि परब्रह्माचं वर्णन करत असताना रामांच्या वर्णनापेक्षाही वर गेले. की आमचा राम सर्वत्र आहे, आत्माराम, राजाराम, निर्गुण राम.
आत्माराम, राजाराम, निर्गुणराम. सगळ्यात पहिल्यांदा आत्माराम, सगळ्यात पहिला आत्माराम. आत्माराम जर जागृत झाला तर राजाराम दिसतो, आणि राजाराम दिसल्यावर त्याच्या मागे गेल्यावर निर्गुणातला राम दिसतो. असं जे आपली जी परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे ती समर्थांना तरीशी जाणवली. मग तसं म्हटलं, जे जे सगुण दिसतंय ते सगुण त्याच्या पुढे निर्गुण आहे. त्याच्या पुढे ब्रह्मासी नाही पारावार, त्या ब्रह्माला पारावार नाही. मायेसी आहे, मायेला पारावार आहे, मायेला मर्यादा आहे. मायेला मर्यादा आहे, ब्रह्माला मर्यादा नाही. ब्रह्म अमर्याद. अगदी विरोधाभास. ब्रह्माचा आणि मायेचा विचार करायचा, आपण सुखाचा आणि दुःखाचा विचार करतो. आपण फक्त देहाचा विचार करतो, आपण फक्त अज्ञानाचा विचार करतो. आपण अज्ञानामध्ये जेव्हा असतो तेव्हा हे ज्ञान, इतकं सगळं मिळवलेलं ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी थिटं पडतं, कारण त्या बुद्धीच्या मर्यादेत आहे. कारण मायेला मर्यादा आहे. बुद्धी मर्यादित आहे. बुद्धी कुठून प्राप्त झाली? इथूनच घेतली, पंचमहाभूतांमधून. जन्माच्या आधी जेव्हा आपल्याला यायचं होतं जन्माला, तेव्हा इथूनच घेतलं आहे मटेरियल सगळं, ब्रह्मांडातून. आणि त्या मटेरियल तिथेच ठेवून जायचं आहे. बुद्धी सगळं ठेवून द्यायचं आहे. फक्त हृदयातला जो प्राण आहे तेवढा फक्त वरून आला आहे, बाकी सगळं इथूनच घेतलं आहे. मग त्या बुद्धीच्या विचारांनी जर जगलो तर ती मर्यादित बुद्धी आहे. बुद्धीला विसरायला वाटतं आजकाल, तर असं वाटतं सगळं विसरून जावं. सगळं विसरल्यानंतरच काहीतरी नवीन आपल्या समोर येईल. पाटी कोरडी झाल्याशिवाय काही अक्षरं लिहिल्या जात नाहीत. पूर्ण पाटी कोरडी व्हायला पाहिजे. बुद्धीचा अहंकार नको, भ्रम नको, कारण ती मर्यादितपणाच नको. आता अनंत, अमर्याद आणि असीम या शब्दांच्याच मागे लागायचं आहे. आणि जो असीम एकदा सापडला तर त्या असीमामध्ये स्थिर जर होता आलं तर बाकी कशाचा परिणाम आपल्या हृदयावर होत नाही, होणार नाही. अशी ही जी स्थिती आहे हे समजण्यासाठी माया ब्रह्मनिरूपण. ब्रह्म निर्मळ, निश्चळ, अतिशय निर्मळ आहे. जितके निर्मळ मनामध्ये विचार येत असतील, जितकं निर्मळ सगळ्या गोष्टी असतील, ज्या पवित्र गोष्टी असतील, जे निश्चळ आहे, जे हलणारं नाही आहे, जे किती वर्षांपासून ब्रह्म आहे, आताही आहे, पुढच्या युगांमध्ये सुद्धा आहे, आपला प्रलय झाल्यानंतर सुद्धा ते शिल्लक आहे. मग ते निश्चल आहे. बाकी सगळं हलतं आहे, सगळं हलणार आहे. आज होतं उद्या नाही आहे, गायब होणार आहे. काळाच्या ओघात सगळं निघून जाणार आहे. मग हे सगळं निघून घेणारं नाही आहे, ते निश्चळ आहे. आणि मग काय म्हटलं आहे, माया चंचळ आणि चपळ आहे. जितका चंचळपणा, माकडासारखा, माकडाची उपमा देतात ना नेहमी, की माकड हे आपल्या मनाचं कारक आहे. आणि अशा माकडांना घेऊन राम गेले आहेत, जे चंचलतेसाठी प्रसिद्ध आहेत. अशा माकडांचा समूह घेऊन राम गेलेले आहे. किती त्यांना म्हणजे वेगळ्या प्रकारची विचार करायला पाहिजे. आपल्या रामायणाची सगळी पात्र याच्यावरती एक दिवस निरूपण करायचं आहे, की असं चंचल आहे ते, की एक क्षणसुद्धा पानाच्या फांदीवर स्थिर राहत नाही. एक क्षणसुद्धा स्थिर नाही. कोणताच प्राणी इतका नाही आहे. हत्तीकडे भावं शांतपणे चालतो, गजगामिनी, अतिशय शांत. हा सुद्धा दबा धरून बसतो आणि जोरदार अटॅक करतो. विष्णू आपला विंचू चावतो. हे सगळे त्यांचे गुणधर्म जर बघितले तर आपण जर चावायला लागलो तर आपल्यामध्ये ते गुणधर्म आहेत असं म्हणतात. म्हणजे आपली सगळी रूपं आपण बघतो. चंचलता आहे सगळी त्यांच्यामध्ये. किती उड्या मारतो, एक ठिकाणी स्थिर नाही. समजावून सांगायचा प्रयत्न केला तर समजत नाही. आपलं मन माकडासारखंच आहे. कितीही समजावं तर या फांदीवरून त्या फांदीवरून, हा विचार, तो विचार, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मला असा अनुभव आला, तो तसा नाही, हा खरा वाटत नाही, तो खरा वाटतोय, सारखं तेच. हे जोपर्यंत स्थिर होत नाही, हे मायेचा गुण आहे तो. आता माया समजायला पाहिजे. माया ब्रह्म निरूपण आहे. माया समजली पाहिजे. चंचलता असेल, जावं वाटत असेल, करावं वाटत असेल, सिद्ध करावं वाटत असेल, माया. काहीच करावं वाटत नसेल, शांत बसावं वाटत असेल, आनंद उपभोगावा वाटत असेल तर ब्रह्म. वाटणे, काय वाटतं, मग ते काय वाटावं यासाठी मार्गदर्शन सद्गुरू करताय. कशाने शांती मिळणार आहे? धावपळ करून शांती मिळणार नाही. हे पूर्ण संपलंच पाहिजे असं नाही. हरवलं तर हरवलं, सापडलं तर सापडलं तरी ठीक, नाही सापडलं तरी ठीक. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये जर शांतता मिळाली तर तो चंचळत्व जे आहे, चंचलपणा आणि चपळपणा, तो आहे गुण मायेचा. आणि ब्रह्म निर्मळ आणि निश्चळ शांत बसलेला आहे. मग आपण जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत ब्रह्माची कल्पनाच येणार नाही. कारण ब्रह्माचा गुणच नाही आहे तो.
ब्रह्म शांत आहे, तो काहीच करत नाही. म्हणून त्यांनी सगुणात येऊन आपल्यासाठी कार्य करतात, की रामाची उपासना करून आपले सगळे कार्य ते सिद्ध करण्यासाठी सगुणात येतात. प्रत्यक्षात ब्रह्म काहीच करत नाही. ब्रह्म निरोपाधी, केवळ माया उपाधी रूप. त्याला उपाधी नाही आहे ब्रह्माला, म्हणून ब्रह्माची मंदिरंसुद्धा नाही. आणि मायाला उपाधी आहे. राम आहे, कृष्ण आहे, सगळी ही ब्रह्मांड माया, सगळी माया त्याची जरी असली, सगळी हे जे ब्रह्मांड आहे ते त्याचंच रूप आहे ना. मग त्याला उपाधी आहे, मायेला उपाधी आहे. सांगू शकतो माझा जन्म, माझं नाव, माझं रूप, माझं कार्य, हे सगळं उपाधी आहे. अगदी सांगू शकतो आपण की माझं हे नाव आहे, माझं हे कार्य आहे. प्रत्यक्षात माझं काय कार्य आहे हे बोलू शकतो का? ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मस्थितीपर्यंत जो जातो तो बोलणं बंद होऊन जातं, म्हणतात मौनात. म्हणून त्याचं एक सांकेतिक उदाहरण देतात की एखादा दिवस तरी मौनात राहून पहा, एखादा दिवस तरी कधी उपवास करून पहा, भगवंताच्या जवळ बसून पहा, त्याचं सगळं तो देतो. आज नेमकं काय वाचनात आलं असेल, जे खूप मोठं PDF मी त्याचं तयार केलं, ब्रह्मविद्या. आणि ब्रह्मविद्येचे 4 अध्याय ह्यावरच आहे सगळं, की जर तुम्ही हा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी स्वतःची तयारी आणि पात्रता पाहिजे. तर ती विद्या कळते, ती शिकवण्याची नाही, ते कोणी शिकवत नाही. सद्गुरूंच्या आशीर्वादांनी ते प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाल्यानंतर, ती जर प्राप्त झाली तर त्याचा परिणामसुद्धा सांगू शकत नाही की काय परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम काय होतो ते सांगू शकत नाही. मग अनुभवाची विद्या जी ब्रह्मविद्या, त्याचंच निरूपण आपले समर्थ करत आहे. म्हणजे जसं इकडे तिकडे पडलेलं आहे सगळं, सगळीकडे वेदांमध्ये आहे, उपनिषदांचं आहे, ते सगळ्यांचं सार त्यांनी या ठिकाणी काढून ठेवलं आहे. मग हे काढत असताना भगवंत दुसरंसुद्धा दाखवतात की हे कुठून आलं सांगू का? ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिया. असं म्हटल्यावर त्या ब्रह्मविदचा अर्थ काय आहे मग शोधा. मग असं वाढत जातं, ते सगळं वाढतं म्हणजे ते स्वतःच वाढवतात. मग आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की माया चंचळ आहे, कशाला वाढवायचं. या क्षणी जर त्याचा अनुभव आला, पेड क्यों गिनना, काय म्हणतात ना, ती म्हण आहे ना हिंदीची, की गुठल्या कशाला मोजायच्या आंबे खात असताना. आपल्याला जर अनुभव आला तर आणखी शोधायचं कशाला. ती चंचलताच तर मायेचा गुण आहे, तो चंचलता सोडून द्यायची आहे, तिथे स्थिर राहायचं. मग असं जर झालं तेव्हाच ती ब्रह्मविद्या प्राप्त होते. ब्रह्मविद्येसाठी पात्रता लागते, ब्रह्मविद्येसाठी पात्रता लागते. माया दिसे ब्रह्म दिसे ना, माया दिसते ब्रह्म दिसत नाही. कसं सांगणार? त्यांनासुद्धा सांगता येत नाही. आज एक जे आपला नेहमीचे कोट्स आहेत त्याच्यामध्ये आलं की त्याचा अनुभव ते देऊ शकत नाही. ब्रह्मविद्येचा अनुभव ज्यांना येतो ते प्रत्यक्षात शिकवू शकत नाही. बाबा रे असं केल्याने असा अनुभव येईल, कारण वागणं मायेमध्ये आहे आणि अनुभव ब्रह्माचा आहे. ते कसं सांगतील? ज्यांची बुद्धी माईक आहे त्यांना कळत नाही. प्रत्यक्षात हे सगळं जरी निरूपण आपल्याला करायचं आहे तरी अनुभवाच्या दृष्टीने टाळून सलाखन पाहायचं आहे की त्यांना काय म्हणायचं आहे. त्या ठिकाणी त्यांना म्हणायचं काय आहे, कुठपर्यंत घेऊन जायचं आहे साधकाला. माया दिसे ब्रह्म दिसे ना, माया भासे ब्रह्म भासे ना, भासत सुद्धा नाही. मग तरीही आपण त्याच्या मागे जायचं का? जायचं मग त्याचा अनुभव घ्यायचा की शांत राहिल्याने काय शांती मिळते आणि मग काय भासतं, हा स्वतःचा अनुभव घ्यायचा. ते जर इतके तळमळून सांगतायत की ते भासत नाही, ते दिसत नाही, ते असं ते तसं, तर शांत राहून बघू तर खरी, मनाला सांगून तर बघू शांत राहायला जरा. खूप झालं ना धावपळ जीवाची, चांगल्यासाठी का असे ना. एक असा मुद्दा आहे की सत्वगुणांनी सुद्धा एखादी इच्छा मागितली की याचं चांगलं होवं, किंवा मला हे चांगलं पुस्तक वाचायला मिळो, मला या ठिकाणी जाण्याची संधी मिळो. हे सत्वगुण नाही तर का वाईट आहे का? कोणाचं वाईट नाही करत आहे कोणी. अतिशय अतिशय पवित्र आणि अशी सुंदर भावना मनामध्ये येते. सत्वगुण वाढीला लागला आहे, सुंदर भावना येते, पण तीसुद्धा बंधनातच टाकते, तीसुद्धा बंधनात टाकते असं म्हणणं आहे. कोणतीच भावना नसताना मग ते कसं सांगता येणार आहे? काहीच न करतानाचा अनुभव आपण कधी आयुष्यात घेतला आहे का? प्रत्येक गोष्ट कर्मातून मिळते आपल्याला. मी खाल्लं तर पोट भरतं, मी काम केलं तर माझ्या उत्तम पोळ्या होतात, मी काही शिकवलं मुलींना तर मुली करतात. हे सगळं कर्मातून आलेलं आहे. मी कर्म केलं त्याचं फळ मिळालं, एक तर चांगलं मिळालं किंवा वाईट मिळालं. एक तर कर्माचं फळ चांगलं मिळालं किंवा वाईट मिळालं. म्हणजे कर्मातूनच आपण आनंद घेतो प्रत्येक वेळी. झोपल्यामुळे मला बरं वाटलं म्हणतात. झोप जेव्हा माझी शांत झाली तेव्हा बरं वाटलं. ह्या यात्रेला जाऊन आल्यानंतर मला बरं वाटलं. का बरं? शांतपणे घरी बसून यात्रेचं फळ मिळू शकत नाही का? ते ब्रह्माचं स्वरूप आहे. प्रत्येक वेळी धावपळ केल्यापेक्षा चंचलता सोडली
तर ब्रह्म आहे. मग हे तर आपल्या बुद्धीला पटूच शकत नाही. कसं पटेल? अरे काहीच न करता कसा आनंद मिळेल? मला माहिती आहे काहीतरी केल्याशिवाय कसा आनंद मिळेल? अरे न करताच मिळतो आणि तोच आनंद ब्रह्माचा आनंद आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती बुद्धीला स्थिर होणं किती कठीण आहे. बुद्धी आपली जी सतत शिकवत असते, हे करायचं ते करायचं ते, याच्यातला 1% तरी अनुभव मला खरंच बरेचदा येतो आजकाल. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सोडून दिल्यासारख्या वाटतात. ह्याच्यातून कोणी म्हणतं ह्याचं काहीच कसं वाटत नाही, तुम्हाला इतकं काही असं होतं आहे किंवा अशा ह्या गोष्टी घडल्या नाही, चुकलं ना तुमचं, हरवलं, वाटत नाही काही. काय करणार त्याला वाटत नाही? न वाटण्याचा आनंद कळायला लागला आजकाल. असा 1% जरी बदल होऊन असं वाटत असेल तर तो ब्रह्माचा आनंदाची सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही. महामाया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी. ही जी माया आहे ती कल्पांत काळी ब्रह्म संपत नाही. आता ह्यातून जर आपण आपल्या स्वतःला, आपल्यामध्ये असलेला जो आत्मा आहे तो ब्रह्मस्वरूप आहे ना, आत्मा ब्रह्माचा अंश आहे हे तर मानलं आता, कारण वरून आलेला आहे तो आणि त्याचा अंश तो आतमध्ये असल्याशिवाय माझ्या देहाला किंमत नाही. मग तो कल्पांत काळी संपत नाही म्हणतात. मग आपला आत्मा कल्पांतापर्यंत शिल्लक राहत असतो, ते ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्माचा शोध घेण्यासाठी मायेला दोर सारावंच लागणार आहे. काहीतरी गोष्ट सोडल्याशिवाय काहीतरी गोष्ट कशी मिळणार आहे? आणि ही सोडायची इच्छाच नाही. माकडासारखं मन आहे, चंचळ मन आहे आणि मनाला पटवून घ्यायचं सुद्धा नाही आहे. किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. त्यापेक्षा आनंदात सुखात जगतोय ना आपण. अरे हे जगत असताना खरं सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागतात आणि त्या मनाने जर सोडल्या तर त्या ठिकाणी कल्पांतकाळी टिकणारं जे ब्रह्म आहे ते स्वरूप आपल्याला कळू शकतं, क्षणभर शांत राहिलं तरी. म्हणून म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षणभरी. एक क्षण जरी उभा राहिला तरी ती शांती देण्याची ताकद, म्हणजे इच्छाच आहे त्याची, ताकद म्हणण्यापेक्षा त्याचं तेच कार्य आहे. जो माझ्याजवळ तशा हेतून येईल त्याला मी माझं सुख देतो. मी एकदा आज जे लिहिलं आहे ना ते जसंच्या तसं वाचून दाखवते एखादी एक्स्ट्रा पिरियड घेऊन. आजचं जे सापडलं आहे ते एखाद्या दिवशी एक्स्ट्रा पिरियड घेऊन, नाही डोळ्यातून घळघळ पाणी आलं प्रत्येकाच्या, तर म्हणते ज्याला हृदयापासून ते ऐकायचं आहे त्या प्रत्येकाला ते हलवून टाकणारं असं ते ब्रह्मविद्येचं निरूपण आहे. इतकं गोड आहे सगळं. मग ते जर नासतच नाही, ते कल्पांत काळापर्यंत टिकतं आहे, मग त्यांनी किती मोठी गोष्ट केली आहे. मी पण कल्पांत काळी आहे, मी होतो आहे आणि राहणार आहे, तू सुद्धा तसा राहू शकतो. काय निघून जाणार आहे ते फक्त सोडून दे. ती माया आहे. जे निघून जाणार आहे त्याच्यामध्ये जर अडकला, बुद्धीमध्ये, देहामध्ये, विचारांमध्ये जर अडकला तर ते तुला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. पण कल्पांतकाळी टिकणारी गोष्ट जर पाहायची असेल तर त्या आतमधल्या श्वासाकडे लक्ष दे. मग तेच तर म्हणतात सद्गुरू की नामस्मरण करा, श्वासावरती कंट्रोल करा. काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण तेच तर सांगताय. फक्त आपल्याला लक्ष केलं ना तर त्या गोष्टी उघड होतात, ते गुह्यज्ञान प्रगट होतं. माया रचे ब्रह्म रचे ना. मायाची रचना होऊ शकते, मायेची रचना होऊ शकते. एवढा मोठा ते हात पाय ब्रह्माला काय म्हणतो आपण, धुमारे फुटले म्हणजे कृष्ण झाला. ब्रह्म रचलं जातं, आपलीसुद्धा रचना झाली. तो वरून आला आणि आत्मा आपल्या आईच्या शरीरात आला आणि धुमारे फुटले, कान नाक डोळे हात पाय सगळं फुटलं. मग रचल्या गेलं ना. मूळ स्वरूप कसं होतं? काहीच नव्हतं, नुसती हवा. पण त्या हवेला रचना केली. पण ती रचना करणारा तो आहे. पुन्हा आपण भक्त होऊन सुद्धा जरी बघितलं तर रचना करणं किती छान आहे, रचनाकार किती कुशल आहे, या दृष्टीने भक्त बघू शकतो. अरे माझी निर्मिती, हे सुद्धा बघितलं नाही ना आतापर्यंत, माझी किती सुंदर निर्मिती झाली आहे हे सुद्धा बघितलं नाही कधी आयुष्यात. आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे आपण अंतर्बाह्य बघितलंच नाही कधी. त्यामुळे रचनाकारही आवडला नाही. रचनाकार आवडणे हे भक्ताचं लक्षण आहे. या ठिकाणी म्हणतात ही जी रचना करणार आहे ते रचना केल्या जाते ती माया आहे. आणि माया खचे ब्रह्म खचे, माया रचे ब्रह्म रचे ना. ब्रह्माची रचना होत नाही. म्हणजे मी आहे, माझं ही रचना आहे. माझे हात, माझे पाय, माझे डोकं, माझी बुद्धी ही रचना आहे. मी तर वेगळाच आहे. मग माझ्यातच तर मी आणि माझं आहे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. रचना कोणती आहे? माझी आहे. माझा हात जरी तोडून टाकला तरीसुद्धा मी आहेस ना. माझे पाय तोडून टाकले तरीसुद्धा मी आहेस ना. मग मी कोण आहे? म्हणजे रचना जी झाली आहे ती रचना म्हणजे माया आहे आणि जो मूळ आहे तो ब्रह्म आहे. माया खचे ब्रह्म खचे ना.
माया खचून जाते, माया संपून जाते. मायेला मर्यादा आहे, सरळ सरळ मर्यादा. याच्यावरती भरपूर बोललो आहे, पण तरी ऐकलं तरी गोडच वाटतं. अरे आपल्यातले अवगुण, आपल्यातली मर्यादा ऐकू शकतोय आपला जीव, हाच सगळे समर्थांची कृपा आहे. आत्तापर्यंत माझ्यामध्ये मर्यादा आहे हेच ऐकायला आपण तयार नाही. मी अमर्याद आहे, मी अमर आहे, माझ्यासारखा कोणीच नाही, आणि मी जे करतोय ते अगदी आयुष्याला टिकणार आहे, अशा ज्या कल्पनेला छेद जाऊन ते आनंदाने ऐकतोय आपण. ही समर्थांची कृपा नाही तर काय. नाही तर माझ्याबद्दल वाईट मी ऐकू शकत नाही. उलट मी माझ्या गोष्टीला क्षमा करते. ज्या चुका झाल्या अज्ञानामध्ये, तुझ्या मायेमध्ये, त्या मी माझ्या स्वतःला क्षमा करते. कारण माझ्या खूप मोठ्या चुका झाल्या, हा माझा अपराध आहे. पण त्या ठिकाणी पुन्हा भगवंत म्हणतात, हा अपराध नाही, ही माझी माया आहे. ज्या किती गोड संवाद आहे हे ऐकण्याचं. हे लेकराला जे साहस होतं आहे ती कुणाची कृपा आहे. प्रत्यक्षामध्ये हे ऐकायचं सुद्धा नसतं. एखाद्या लहान मुलाला आई रागवली, ऐकतं का मूल? फटकन ओरडतं अंगावर. आपणही ओरडत होतो, आपणही आपल्या मुलांवर आणि आपल्या आईवडिलांवर ओरडत होतो, कारण मला ऐकायचंच नाही कोणाचं. आता इतका छेद दिलाय की तू कोणीच नाही, तू मर्यादित आहे, तुला शून्य किंमत आहे माझ्या दृष्टीने म्हटलं तरी हो फार गोड आहे. कारण तुम्ही फार मोठे आहात हे मनाने मानणं, ही कुणाची कृपा आहे? ही सद्गुरूंची कृपा आहे, ही समर्थांची कृपा आहे. दुसरं कुणीही हा बदल माझ्या जीवनात घडवू शकत नाही. एका अहंकारी जीवाला, एका अज्ञानी जीवाला अशा पद्धतीने बदल कोण करू शकतं? फक्त समर्थच करू शकतात. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, आणि तरच सर्वोत्तम ठरेल. अन्यथा मी माझं माझं केलं तर मला संपवू द्यायचं नाही आहे समर्थांना, म्हणून त्यांनी या मार्गावर आणलेलं आहे. मग ब्रह्म खचे ना माया रुचे, ब्रह्म रुचे ना अज्ञानासी. अज्ञान आहे, मला आवडतच नाही. माया रुचे ब्रह्म रुचे ना अज्ञानासी. माया रुचते, माया फार गोड वाटते. हेच तर बोलली मी आत्ता 2 मिनिटापूर्वी, की आम्हालाही फार गोड वाटतं. मी आणि माझं फार गोड वाटतं. मी अमरपट्टा घेऊन आली असं वाटतं. माझं सगळ्यात दुनियेने ऐकावं असं वाटतं, आणि माझं कोणी ऐकत नाही तर माझ्यासारखा राग कुणालाच येणार नाही. एवढा राग, ते रुचत नाही मला. मी ब्रह्म आहे म्हणणंही रुचतच नाही, कारण खच्चीकरण आहे ना माझं. माझ्या स्वतःच्या मीचं खच्चीकरण करायचं असेल तेव्हा कुठे ब्रह्म उदयाला येईल ना. कोण तयार होईल? रुचत नाही. समर्थ म्हणतात ही गोष्ट रुचतच नाही आपल्याला, थांबावं लागणार आहे. ब्रह्मरुचे ना अज्ञानासी श्रीराम. माया उपजे ब्रह्म उपजे ना माया, मरे ब्रह्म मरे ना माया, धरे ब्रह्म धरे ना धारणेसी श्रीराम. माया फुटे ब्रह्म फुटे ना माया तुटे, ब्रह्म तुटे ना माया विटे, ब्रह्म विटे ना अविनाशते श्रीराम. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप श्रीराम. माया पंचभूतिका अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्मांचा विवेक, विवेकी जाणती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.